दीपावली उत्सव संपूर्ण राज्यभरात साजरा झाल्यानंतर शिर्डीतील आपल्या आवडत्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक भाऊबीजेच्या उत्तरार्धानंतर शिर्डीत दाखल झाले। अचानकपणे वाढलेली गर्दी पाहता साई संस्थानने रात्रीतून मंडप शेडची जुन्या पिंपळवाडी रस्त्यावर उभारणी केली। यामुळे साई भक्तांना दिलासा मिळाला। शनिवारी पहाटेपासूनच भक्तांनी दर्शन बारीत उभं राहण्यासाठी घाई केली होती। दुपारच्या माध्यान्ह आरती दरम्यान दर्शन रांग नव्या पिंपळवाडी रस्त्यावरून कालिकानगर रस्त्यापर्यंत पोहोचली होती। तसेच जुन्या प्रसादालयात वळवण्यात आलेली गर्दी लक्ष्मीनगरच्या मंदिरापर्यंत आली होती। ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते सुजित गोंदकर आणि त्यांच्या मित्रमंडळानं सहकार्य केलं। तसेच दर्शनबारी शेजारी साई प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 4 वर्षांपासून साई भक्तांसाठी मोफत अन्नदान सेवा देण्यात आली होती। शुक्रवारी भोजनालयात सुमारे 4352 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, तर शुक्रवारी दर्शनबारीतून सुमारे 42,000 मोफत लाडू वाटप करण्यात आले होते। मात्र शहरात अचानक वाढलेल्या गर्दीमुळे खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली होती। त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी शिर्डीत रिंग रस्त्यांचा वापर करून मंदिर परिसरातील आणि नगर मनमाड रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला। यंदा साई दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गुजरातचे भाविक आले होते। ही अशीच स्थिर गर्दी रात्री उशिरापर्यंत होती। भाविकांच्या गर्दीमुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून किमान 15-20 दिवस तरी अशी गर्दी राहील तर बरे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शिर्डीत गेल्या 3 वर्षांपासून आर्थिक मंदीचं सावट असून सर्वच व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत। या गर्दीमुळे मागील काही देणंघेणं मिटण्यास मदत होईल अशी आशा व्यावसायिकांना लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, एस9 मीडिया, शिर्डी।